काय चाललंय काय? मी तो पोस्टरचा फोटो काढला होता, तो फोटो जाऊन आदिशक्तीचा फोटो कुठून आला? बरं मला कोणी पाठवला पण नाहीये ना, मी डाउनलोड केलाय. अजबच आहे. मी डिलीट पण नाही केला, मग तो फोटो गायब कसा झाला? काय चाललंय ना मला काय कळतच नाही. विचार करून करून माझं डोकं भैसटायला लागलंय. ही का आली इकडे? पुन्हा अम्माचा विषय काढते की काय? का झोपेत चालत आली? नाही नाही, एवढ्या लवकर कुठे झोपली असेल? तू इथे यावेळी? तू बिझी आहेस का? नाही, आता कसा बिझी असेल? काही काम होतं का? जरा येतोस का माझ्यासोबत? कुठे? काही प्रॉब्लेम झालाय काय? नाही नाही नाही, टेन्शनचं काही नाही. मग तू चल ना, मग सांगते तुला. ठीक आहे, मी शर्ट घालून येतो. हा. पत्रा, 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 नाही 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 नाही, पत्रा, 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 पत्रा. अगं पोरी, तू यावेळी इथं? हो, तुमच्या शिवाकडे जरा काम होतं. अच्छा. नाना सॉरी, तुम्ही शिवाबद्दल मला सगळं खरं सांगितलं तरी मी त्याला भेटायला आले. पोरी, खरं तर मी तुझी माफी मागायला पाहिजे. मी तुझ्याबद्दल फारच गैरसमज करून घेतला आणि शिवाबद्दल काय काय खोटं बोललो तुला. काका, ऍक्च्युली मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंच होतं. तुमचा मुलगा व्यसनी आहे असं का बोललात तुम्ही? नाही म्हणजे स्वतःच्याच मुलाबद्दल असं वाईट आणि खोटं कोण बोलतं? चूक झाली माझी, मी असं बोलायला नाही पाहिजे. हो, पण एवढं खोटं बोलण्यामागचं काय कारण? अगं त्याची पत्रिकेने सगळा. प्रतीकने, प्रतीकने, पत्रिकेने नाही, प्रतीक माझा आते भाऊ, त्याने सगळा घोळ घातला. अगं त्यानेच कान भरले नानाचे सगळे माझ्याविषयी. नाही नाही, ते काय काय खोटं नाटक सांगितलं आणि नानाला ते खरं वाटलं आणि तो सांगत सुटला सगळ्यांना. माझं चांगलं झालेलं बघवतच नाही प्रतीकला. नाना, अरे किती पितोस तू? हा, धड तुला प्रतीक बोलता येत नाही, पत्रिका बोलतोस. अरे काय नाना, प्रतीक, पत्रिका नाही. तू का बोलतोयस? त्यांना बोलू दे. काका सांगा ना, तुम्ही काय बोलत होतात पत्रिकेबद्दल? नाना शुद्धीतच नसतो अगं कधी. नाना, आणि त्याचे ग्रह पण फिरलेत ना, जरा शांती करून घ्यायची आहे त्याची. ती मी नंतर घेतो करून. आपल्याला निघायचं ना, कुठेतरी जायचंय ना. चल चल जाऊ. नाना झोपा, जाऊ. चल चल चल, ये. कोण आहे? मी आहे प्रिन्स, मी आहे. शांत शांत. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय, पण हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला बरं वाटेल. प्रिन्स, हे बघा, आता ना हळूहळू हळूहळू डोळे उघडा आणि प्रयत्न करा. दिसते का बघा. हळूहळू डोळे उघडा.
पत्र मला काही दिसत नाही, मला दिसत नाहीये काही. पत्र मला दिसत नाहीये काही. बॉस दृष्टीहीन झाले. अरे गप. वहिनी बॉस, प्रिन्स बॉसना कधीच दिसलं नाही ना तर ते एकदम जगप्रसिद्ध फेमस होतील. बातमी होईल बातमी. एकमेव दृष्टीहीन नेता महाराष्ट्रात. पण बॉस तुमचं पुढे कसं होणार? म्हणजे लोक तुम्हाला संपत्ती देतील की तुम्हाला गंडवतील? तुझं मी नाही, तुम्हाला दिसतच नसेल तर माझे दात कसे पाडाल? अरे प्लीज 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 तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. गंमत करतोस त्यांची? चालतो चालतो इथून. पत्र मला दिसत नाहीये. प्लीज प्लीज प्लीज. हो 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 थांबा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. मी हे ड्रॉप टाकते, तुम्हाला बरं वाटेल. असेच डोळे बंद ठेवा, तुम्हाला बरं वाटेल. थोडा वेळ असेच थांबा. प्रिन्स, आता पुन्हा एकदा हळूहळू डोळे उघडा आणि प्रयत्न करा. दिसते का पहा. दिसते? प्रिन्स, प्रिन्स काय झालं? प्रिन्स दिसतंय का तुम्हाला? प्रिन्स, प्रिन्स. अयो, तुमची औषधं द्यायची राहिली आहेत बघा. मी देते जरा थोडा वेळ. हे घेतली मी औषधं का? आता काय माहिती आहे का कुठच्या गोळ्या कधी घ्यायच्या ना हे मला अगदी तोंड पाठ झालंय बघ. वा, छान. अयो, काय झालं? असं का बघताय? तुझ्यात झालेला बदल बघतोय. म्हणजे काय आहे ना की गेले 2 दिवस किती आणि काय काय प्रकार घडले ग. नाही म्हणजे एखादं वाईट स्वप्न बघून जाग येते ना तसं झालंय बघ. म्हणजे तू जेवणाच्या कामासाठी बाहेर काय गेली, तिकडे येऊन इकडे विक्षिप्तासारखी काय वागली, घाबरून कायमचं गावाला जायचं म्हणून काय बोललीस, म्हणून तुझ्या आग्रहासाठी आम्ही सगळं सामान टेम्पोत भरून निघायलाही सुरुवात केली. पण नेमका तिकडे शिवा आडवा आला ग. त्याने तुला देवळात काय नेलं, तिथे तुझा विचार काय बदलला, पुन्हा आपण या घरात आलो बघ. विजयलक्ष्मी हे किती फिल्मी आहे ना. जाऊ देव, नको त्या विषयावर चर्चा. झालं गेलं, गंगेला मिळालं समजू. नाही, गंगेला मिळालं ठीक आहे ग. नाही म्हणजे शक्तीने विचारून झालंय तरी पण मी तुला विचारतोय आता काय नेमकं झालं ग? का घाबरली होतीस तू? शक्तीला माझ्यापासून कोणीतरी वेगळं करणार होतं म्हणून. अगं कोण आपल्या शक्तीला आपल्यापासून वेगळं करताय सांग ना. जाऊ देव, जी भीती होती ना ती कायमची दूर झाली आता. जाऊ दे आता, हा विषय नको. थांब विजयलक्ष्मी, तुझ्या मनात जे काय आहे ना ते क्लिअरली मला सांग. आणि विजयलक्ष्मी, हा जर का माझ्या शक्तीच्या आयुष्याचा प्रश्न असेल ना तर तो मला कळलाच पाहिजे. बोल. ठीक आहे, सांगते. म्हणजे ज्या शहरात शक्तीचा जन्म झाला त्या शहरात राहतो आपण. आणि शक्ती आपली खरी मुलगी नाही आहे हे सत्य शिवालाही कळलंय. नाही पण विजयलक्ष्मी, हे सत्य आहे ना दुसरं कोणालाही कळता कामा नाही बघ. नाही कळता कामा. हे बघा, शिवावर माझा पूर्ण विश्वास असतो. तो या कानाची खबर त्या कानाला होऊ देणार नाही. हो, पण जर का शक्तीला भनक लागली तर? शिवाकडून शक्तीला काहीही कळणार नाही.
आणि आपणही एकदम चिडीचूप व्हायचं. शक्तीचं भूतकाळ तिच्या समोर यायला नको आणि शक्तीलाही तिचा भूतकाळ आठवायला नको. कारण शक्तीला जर तिचा भूतकाळ आठवला ना तर मग ती आपल्यापासून कायमची दूर निघून जाईल. आईस्क्रीम. घे. ये बस. मस्त एन्जॉय कर. ये बस. हे आईस्क्रीम वगैरे का अचानक? काही बोललास का? नाही, काय नाही. म्हणजे बोलायचंय खरं तर. हे अचानक आईस्क्रीम वगैरे अचानक का? असं आईस्क्रीम खायला घालून आम्हाला हे शहर सोडून जाण्यापासून कसं रोखलं हे तर नाही विचारायचं तुला? नाही नाही, अजिबात नाही. अरे तू अम्माचं मन वळवलंस. जे कोणालाही जमलं नाही ना ते तू करून दाखवलंस. खूप मोठं काम केलंस रे तू. आणि या सगळ्यासाठी तुला असं फॉर्मल थँक्यू म्हणणं मला पुरेसं नव्हतं वाटत. म्हणून मग ही आईस्क्रीमची ट्रीट. नक्की ना? हो नक्की. नाही म्हणजे हे असं थंड गोड खायला घालून मनातले सिक्रेट ओपन करायचा प्लॅन नाही ना तुझा? चे. आणि असून असून तुमचं काय सिक्रेट असेल? देव देव आणि फक्त देव. देवाशी रिलेटेड काहीतरी असेल. मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुमचं ते सिक्रेट जाणून घेण्यात. आज इंटरेस्ट नाहीये, पण कधी ना कधी देवधर्मावर नक्कीच विश्वास ठेवशील तू. एखादा दैवी चमत्कार असा डोळ्यां देखत घडला ना तुझ्या, मग देवावर विश्वास ठेवशील तू. लिहून घे. शिवा, हे जग ना काल्पनिक दैवी चमत्कारांवर नाही चालत. निसर्गाचं चक्र कोणी बोटांवर फिरवत नाहीये. हे जे सगळं तुला वाटतंय ना हे थोतांड आहे. आणि तुलाही ना हे लगेच कळेल. तुझे डोळे उघडतील हे तू लिहून ठेव. शंभू महादेवा, लवकरात लवकर हिचे डोळे उघड रे बाबा. तुझी प्रार्थना वाया जाणार आहे. माझी प्रार्थना कधीच वाया जात नाही. माझ्या सगळ्या प्रार्थना माझा महादेव ऐकतो. तुझा विश्वास नाही ना देवावर, मग नको ठेवूस ना, गप्प बस ना. पण एखाद्याचा खरा विश्वास खोटा ठरवण्याच्या भानगडीत कशाला पडते? ए काय भानगड सुरू रे? काय चाल चाल. काय लवबर्ड्स चाललंय का इथे? काय नाही साहेब, ते आईस्क्रीम खात होतो इथे. ही काय वेळ आणि जागा आहे आईस्क्रीम खायची? लवबर्ड्सनी कसं आहे ना, दिवस मावळ्याच्या आत आपापल्या घरी परतावं. काय ना, तुमच्या वेळी आमची रुटी लागते ना. आमच्या झोपेचं खोबरं काय करता रे? अहो सर, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. ए, ही तुझी गुटरगू आहे ना, आपापल्या घरी करायची, कळलं ना? सुनसान रस्त्यावर नाही. ए तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हा, तू ती मोर्चेवाली ना, पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन आलेली हो ना? हो, पण आज इथे मी मोर्चा घेऊन नाही आले. मी इथे आईस्क्रीम खायला आले. हो का? मग आता निमूटपणे आईस्क्रीम खात आपापल्या घर गाठायचं, कळलं ना? इथे आमच्यासमोर वाद नाही घालायचे, समजलं? अरे मी कुठे वाद घालते सर? तुम्हीच सुरू केलाय. जास्त बोलतेस हा? पोलिसांना उलटा बोलतेस? साहेब साहेब जाऊ द्या ना. अहो कशाला वाद घालताय? तुझ्या गर्लफ्रेंडला समजाव, कळलं ना? एकतर एवढे रात्रीचे तुम्ही लवबर सारखे भटकताय आणि रात्री अपरात्री काय झालं तर मग मोर्चे काढणार आणि कोणा धारेवर धरणार? आम्हालाच ना. साहेब साहेब ऐका ना, ऐका ना. नाही तसं काय होणार नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही निघतो आम्ही लगेच. हा, निघतो आम्ही. लगेच निघायचं. आम्ही आणखी एक राऊंड मारणार आहे इकडे, कळलं काय? हो 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 साहेब, हो. चाल रे देवडे. अरे काय माणसं आहे ती. उगीच आपण त्यांचं ऐकून घेतलं. आपण जर फक्त गप्पा मारत बसलो होतो इथे. अगं ते त्यांचं काम करत होते, तू कशाला त्यांच्याशी उज्जत घालत होतीस? आपण दोघे काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत? नाही. काही काय? मग हेच त्यांना सांगायला तुला काय धडकी भरली होती रे? नाही तेव्हा खूप प्रिन्स सारखाच हे ना ते करत फिरतो. मला राग आला की माझा हात समोरच्या गालावर उमटतो, हे लक्षात आहे ना तुझ्या? हो मग सगळं लक्षात आहे. एकूण एक चपराक लक्षात आहे माझ्या. अगं पण ते त्यांचं काम करत होते. त्यांच्याशी वाद जर घालायला गेलो असतो ना तर घरचा रस्ता नाही जेलचा रस्ता दाखवला असता त्यांनी. अरे पण ही काय दादागिरी आहे? असं कुणीही कुणाला केव्हाही कुठलाही गुन्हा केलेला नसताना जेलमध्ये नाही टाकू शकत. नको ना लेक्चर बिक्चर देऊ आता. वाद बीत नको घालू आता. मी काय रिकाम टेकडा नाही, घरी जाऊन कामं करायचे. सकाळी उठून पण लवकर. हॅलो, तू रिकाम टेकडा नाहीयेस म्हणजे?
काय म्हणायचं तुला? मी रिकाम टेकडी वाटते तुला? मी असं बोललो का? तुझ्या बोलण्याचा रोख ना बरोबर कळतो मला. अरे असं दाखवतो तशी जगातली सगळी कामं यालाच आहे आणि आम्ही रिकामी. असं ए शक्ती, शक्ती अगं ऐक ना. ए शक्ती, मी सोडतो तुला बाईकवर. थांब. थांबली. थांब. ये भावा. अरे काय रे एकटाच बसलास? शक्ती मॅडम रागवल्या वाटत. हे भावा तुला एक गंमत दाखवतो बघ. काय लिहिलंय बघ. रुसवा दाखवला तिनं तर समजून जा, दिलात कुछ तो गडबड है. रागवली तुझ्यावर कधी ती तर समजून जा, मनात उसके तेरे लिए कुछ तो है. तुला सांगतो भावा, प्यार में ऐसा ही होता है. इकडे पण फिलिंग, तिकडे पण फिलिंग. फिलिंग? येस ब्रो, फिलिंग. सावकाश. आपण कुठे आलोय? सांगते, या इथे उभे राहा. चेटकोबाच्या गुहेत. प्रिन्स, आता डोळे उघडा. मी डोळे उघडणार नाही. मी डोळे उघडले की मला आदिशक्ती दिसते. प्रिन्स, त्या आदिशक्तीचं नाव चेटकोबा समोर घेऊ नका. तुमचा चेटकोबावर विश्वास आहे ना? हो. बस झालं तर मग सगळं नीट होईल. तुम्ही बसा. सावकाश. हे काय? प्रिन्स, आता डोळे उघडा. भद्रा, मला प्रिन्स, मला दिसतंय. मला चेटकोबा दिसतोय. मला जय बा चेटकोबा. जय बा चेटकोबा. चेटकोबा, मला वाचव. ती आदिशक्ती हात धुवून माझ्या मागे लागली आहे. लवकरात लवकर मानवी रूपात ये, नाहीतर ती आदिशक्ती मला संपेल. मला वाचव. प्रिन्स, हो काय बोलते तुम्ही? हो चेटकोबा आपल्या सोबत असलं तुम्ही का घाबरते त्या आदिशक्तीला? हो काही नाही करू शकणार ती आदिशक्ती. हे बघा, मी पुन्हा तुम्हाला सांगते, चेटकोबावर विश्वास ठेवा. त्याच्या ताकदीवर विश्वास ठेवा. आणि हो, ठरल्याप्रमाणे उद्या त्या बंद पडलेल्या फॅक्टरीला तुम्ही पेटवून देणार आहात ना? हो. मी उद्याची सगळी व्यवस्था झाली आहे. एकदा का फॅक्टरीत बळी गेले की चेटकोबा मानवी रूपात येईल आणि आपल्याला दर्शन देईल. आणि तुझ्या गर्लफ्रेंडला समजाव, कळलं ना?
आपण दोघं काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत? शक्ती माझी गर्लफ्रेंड? महादेवा, अरे काय विचार करतोय मी? आणि फिरून फिरून आम्ही असे ना तसे समोरासमोर येतोच. बरं, समोरासमोर आल्यावर भांडण पण ठरलेलंच असतं. ही अशी भांडकुदळ मुलगी आणि माझी गर्लफ्रेंड शक्यच नाही. पण मी काय बोलतोय, जे मनात नाही ते ओठांवर काय येत आहे? जाऊ दे, खूप उशीर झालाय. शिवा शेठ, आता झोपा, उद्या बरीच कामं आहेत. मगाशी छोट्या शक्तीचा फोटो गायब झाला आणि आदिशक्तीचा फोटो दिसत होता. बघू एकदा परत चेक करून. काय चाललंय? शंभू महादेवाचा फोटो, आदिशक्तीचा फोटो होता. अरे एक काय चाललंय? शक्तीचा फोटो गायब, आदिशक्तीचा आला, आता तोही गायब आणि शंभू महादेव. माझा फोन झपाटला की काय? अरे शिवा, अरे अजून जागा आहे का? झोप ना बाबा. आणि तो मोबाईल वापरायचा जरा बंद कर. ए नाना, जरा उठ, जरा उठ उठ. अरे उठ ना, जरा काहीतरी दाखवायचं, उठ. अरे काय दाखवायचं ते उद्या दाखव बाबा. अरे उठ रे बाबा, उठ लवकर, चल. काय दाखवायचंय लवकर दाखव बाबा. आयो, हा फोटो बघ. कोणाचा फोटो दिसतोय? अरे हा फोटो तर आदिशक्तीचा आहे. अरे नाना, नीट बघ, शंभू महादेवाचा फोटो आहे. हा, अरे बाबा आदिशक्तीचाच फोटो आहे. अरे शंभू महादेवाचा फोटो आहे नाना. अरे तो काय माझ्या बाटलीतला एखादा पॅक मारलाय का? मला वाटतं तू मुद्दाम माझी झोप मोड करतोय. अरे बाबा झोपतो आणि मला बी झोपू दे. अयो, सॉरी. कशाबद्दल? मगाशी मी तुझ्यावर चिडले त्याबद्दल, आणि पोलिसांसोबत पण जरा हुज्जत घातली. तुला राग आला असेल ना माझा? नाही, मला राग नाही आला. चिल.